ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बोलत आहोत अग्निशमन सप्ताह 2026 याविषयी। दोन मान्यवर तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतायत। आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे माननीय संतोष वारिक सर आणि माननीय किरण हत्याळ सर। संतोष सर, आपण बोलत आहोत ते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींविषयी। माननीय राष्ट्रपती महोदयांकडून आपल्याला दोनदा सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आपलं काम मोठं आहे, कृतिशीलता वेगळी आहे। त्याचबरोबरीने आपल्याविषयी मी जेव्हा सुरुवातीला माहिती सांगत होते तेव्हा एक वेगळा मुद्दा आहे, तो म्हणजे ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीम ही तरतूद तुम्ही अंमलामध्ये आणलेली आहे। म्हणजे नेमकं काय आहे सर? आता मी जसं मगाशी सांगितलं की इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अग्निशमन यंत्रणा उपलब्ध केलेल्या जातात, पण आमचा जो अनुभव आहे जेव्हा ॲक्च्युअल आग लागते त्यावेळेला या यंत्रणा चालू स्थितीत नसतात आणि त्या काम करत नाहीत। त्यामुळे अग्निशमनाला प्रतिसाद देताना खूप उशीर होतो आणि त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते। याच्यावरती एक सोल्युशन म्हणून IT चा आम्ही आधार घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे की बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम नावाची प्रकार बरेच वर्षापासून सर्व इमारतींमध्ये आहे, जो इलेक्ट्रिक सिस्टीम, तुमचं ड्रेनेज, वॉटर सप्लाय, एअर कंडिशनिंग यांच्यासाठी वापरला जातो। तोच प्रकार आम्ही अग्निशमनाच्या ज्या यंत्रणा आहेत इमारतीमध्ये लावलेल्या त्यांचं मॉनिटरिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे। पाण्याच्या टाकी आहे फायरची, त्याचं लेवल्स, वॉटर लेवल्स, फायरचे जे पंप आहेत ते ऑटो मोडमध्ये आहेत की नाही, पाण्याचे जे फवारे स्प्रिंकलर्स वगैरे आहेत त्याची वॉल्स सगळे ऑन आहेत की नाही, किंवा डिटेक्शन सिस्टीम, मॅन्युअल कॉल पॉईंट जे अलर्ट करायला वापरले जातात ते चालू स्थितीत आहेत की नाही, याचं सगळं संगणकीकृत एकीकरण या सिस्टीममध्ये अपेक्षित आहे। ज्या इमारती 30 मीटरच्या वरती आहे आणि निवासी इमारती ज्या 70 मीटरच्या वरती आहे यांच्यासाठी हे पहिल्यांदा बंधनकारक करण्यात आलेलं आहे, जेणेकरून सर्व हे जे सिग्नल्स आहेत त्या मेन कंट्रोल रूमला येतील आणि त्याच्यामधनं अलर्ट्स जनरेट होतील। जे अलर्ट्स प्राथमिकरित्या जे ओनर ऑक्युपायर आहेत किंवा त्या सिस्टीम मेंटेन करणारे लायसन्स एजन्सीज आहेत जे रजिस्टर्ड केले जातात त्यांना जातील आणि त्यांनी जर ते अटेंड नाही केले तर मग ते स्थानिक अग्निशमन सेवेपर्यंत सुद्धा जातील आणि मग अग्निशमन सेवा त्याच्यावरती कार्यवाही सुद्धा करू शकते। अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स आम्ही फायर ॲक्टमध्ये आणलेले आहेत। सेकंडली, ह्याच इमारतींसाठी फायर ऑडिट, कारण कसं होतं ज्यावेळेला इमारतींचे नकाशे आमच्याकडे मान्यतेसाठी येतात तेव्हा आतलं काहीच इंटिरियर फायनलाइज झालेलं नसतं आणि ज्यावेळेला इमारत ऑक्युपाय होते त्याच्यानंतर 2-4 वर्षांनी आतमध्ये खूप इंटिरियर मोठ्या प्रमाणावरती झालेलं असतं, ज्याचं फायर लोड वाढलेलं असतं आणि खरोखर जी यंत्रणा दिलेली आहे ती सफिशियंट आहे की नाही किंवा एक्झिट वेज व्यवस्थित ठेवलेले आहेत की नाही, ह्या सगळ्या बाबी तपासणं आवश्यक असतं। तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही आता फायर ऑडिटर्स रजिस्टर करायला सुरुवात केलेली आहे आमच्या संचालनालयामध्ये आणि त्यांच्यामार्फत दर 2 वर्षांनी हे ऑडिट करणं आवश्यक आहे, जेणेकरून इमारतीतल्या पुरवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणा असतील किंवा आतमधलं इंटेरियर असेल याचं सर्व निरीक्षण करून नॅशनल बिल्डिंग कोडच्या भाग 4 ज्याच्यामध्ये फायर अँड लाईफ सेफ्टीच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे हे इमारत सुरक्षित आहे की नाही या संदर्भातलं हे ऑडिट आहे। तर या दोन गोष्टी 2023 साली जे फायर ॲक्ट अमेंडमेंट केला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे आणि मला सांगायला अभिमान आहे महाराष्ट्र शासन हे पहिलं एक अग्निशमन सेवेसाठी हे प्रविधान करणारं भारतामधलं पहिलं राज्य आहे आणि हा नक्कीच याचा फायदा भविष्यामध्ये अग्निशमन सेवेला आणि नागरिकांना बचाव करण्यासाठी नक्कीच होईल। वा, मस्त, हे ऐकायलाही छान वाटलं। सतर्कता आणि सजगता असं आपण म्हणतो तेव्हा ती आस्थापनं त्या इमारती जर सजग नसतील तर सेवा देणारं जे दल आहे ते दल स्वतःहून याबाबत जागरूकता दाखवून त्या आस्थापनांपाशी पोचतं, ही एक वेगळी बाब आहे आणि हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य होते। किरण सर, आपलंही माननीय राष्ट्रपती महोदयांकडे कौतुक झालेलं आहे, खास सन्मान करण्यात आलेला आहे। तर प्रशिक्षण देणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रशिक्षणामध्ये सामान्य नागरिकांना घेऊन जाणं हाही वेगळा भाग आहे आणि आपला झालेला सन्मान, या सगळ्याविषयी सांगा सर। प्रशिक्षण तर ठीक आहे, आम्ही 6 महिन्यामध्ये जे इच्छुक असतात अग्निशमन सेवेसाठी आम्ही ते देतो, पण सामान्य जनतेला ॲक्च्युली आग म्हणजे काय आहे, आग कशी लागते आणि त्याला काय विझवता येईल का, एकदम सोपं आहे। अगर ह्या गोष्टी त्यांना जर माहीत असेल तर ते पण पूर्णपणे करू शकतात। आग लागण्यासाठी 3 महत्त्वाचे घटक लागतात। एक तर म्हणजे इंधन म्हणजे जसं लाकूड आहे, कागद आहे, पेट्रोल, गॅस वगैरे हे सर्व इंधन आहेत। दुसरं घटक म्हणजे प्राणवायू, आणि प्राणवायू जे आपल्या अवतीभोवती 24 तास असतं। आणि तिसरा घटक म्हणजे तापमान, एक विशिष्ट प्रकारचा जो तापमान तिथे लागतो। तर अगर आपण बघितलं
इंधन आणि प्राणवायू हा सतत आपल्याबरोबर असतात. जी कमतरता असते ती म्हणजे प्राणवायूची. म्हणजे अगर माचीस असू दे, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट असू दे, कुठल्याही प्रकारे अगर त्याला तापमान भेटलं, ठिणगी भेटली तर निश्चितच आग लागते. ह्याचा विपरीत मी उलटं सांगायचा प्रयत्न करतो की ज्या 3 घटक मी बोलतोय की हे 3 घटक उपलब्ध आहे, आग लागते. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यातलं 3 घटकपैकी कोणताही एक घटक आपण बाजूला करू शकतो का. उदाहरणार्थ जेव्हा घरात गृहिणी समजा स्वयंपाक करत असते आणि अचानक तेलला आग लागली, गॅस रेग्युलेटर बंद करून काय होणार नाही, कारण आग ही तेलला आहे. बरोबर. काही जास्त करायची आवश्यकता नाही. फक्त एक झाकण घेतलं आणि जर त्या कढईवर ठेवलं, प्राणवायू बंद होईल. सिंपल आहे. मस्त. प्राणवायू बंद होईल. त्याला काही त्याच्यातून इंधन बाहेर काढायची आवश्यकता नाहीये. मी गॅस बंद केला म्हणून इंधन बंद केला नाही. फक्त प्राणवायू बंद केला की ऑटोमॅटिकली ती गॅस ही छोटी घटना आहे जी नेहमी घडू शकते कुठल्याही स्वयंपाकघरात. इंधन जिथे शक्य असेल तिथे आपल्याला इंधन काढता येतात. समजा ह्या टेबलावर आपण जिथे उपस्थित आहेत, अगर भरपूर फाईल्स आहेत आणि काय आहेत, अचानक एखाद्या फाईलला वगैरे आग लागली, मला धावून बकेट पाणीभर आणायची आवश्यकता नाहीये. मी बाकीच्या सर्व फाईल्स वगैरे अगर सेपरेट करून टाकल्यात, ऑटोमॅटिकली फक्त जेवढी लागलेली आग आहे तेवढी होऊ शकते. घरामध्ये पण तोच प्रकार असतो. सर्व कपडे असतात, आपले कर्टन्स असतात, सोफा वगैरे काय असतात. अगर कुठेतरी एक गोष्टीला आग लागली, फक्त अगर जमत असेल तर तेवढं काम करणं, नाही तर सर्वात महत्त्वाचं आहे की टेम्परेचर कमी करणं, तापमान कमी करणं. आणि तापमान कमी करण्यासाठी पाणी हा सर्वात चांगला उपाय. तुम्ही पाणी मारा तर ऑटोमॅटिकली त्याचा तापमान कमी होईल. हो, पण विद्युत आगीवर नाही. आम्ही आता हेच म्हणणार होते. त्यामध्ये पुन्हा वेगळा मुद्दा येतो नाही का सर. मुळात गॅसच्या माध्यमातून आग लागली असेल तर आधी विद्युत उपकरणं पटकन किंवा मेन स्विच शक्य असेल तर तो बंद करणं आवश्यक आहे नाही का. या छोट्या गोष्टी पटकन सांगा ना सर. अशी घरामध्ये आपल्या स्वतःच्या पण आपण MCB वगैरे असतात कारण इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट वगैरे झाली तरी ते ऑटोमॅटिकली ट्रिप होतात. नसेल तरी खाली आपल्या मीटर रूम्समध्ये आपले स्वतःचे वगैरे जे आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होतात. आता आपल्याला माहित आहे की माझ्याशी ही आग नाही विझू शकत आहे, हरकत नाही आहे. ॲटलिस्ट घरातून बाहेर पडा, दरवाजा बंद करून टाका, म्हणजे जी घरातली आग लागलेली ती बाहेर येणार नाही. आणि शक्यतो आजूबाजूवाल्यांना त्यांना पण सावध करा. नाहीतर आपण आहोत, आपण निघालोत आणि ते तिथे आहेत. एकदा आपण त्यांना सावध केलं, ऑटोमॅटिकली एकदम कॉमन नंबर आहे 101. कुठे पण अगर पुण्याला आहात 101 लावा, त्या पुण्याच्या फायर ब्रिगेडच्या कंट्रोल रूमला जाईल. मुंबईला आपण 101 लावा, तर मुंबईच्या कंट्रोल रूम. तर एकदम सिंपल आहे. जसं पोलिसांचा 100 आहे तसं अग्निशमन सेवेचा 101 आहेत. काही झालं, दुसऱ्याच्या कोणाच्या पण घरी आग लागली आपण बघत असाल तर कृपया करून 101 वर आपण डायल करा, 101 वर डायल करा आणि त्यांना कळवा. वेळ कमी आहे, खूप मुद्दे बोलायचे तुमच्या दोघांशी आणि दैनंदिन जीवनातले हे मुद्दे आहेत. सर, आमच्या बाबतीमध्ये असं घडतं आम्ही की झाडं खूप वाढलेली असतात. आज आपण झाडांच्या माध्यमातून किंवा संक्रांतीच्या सणाच्या वेळी पक्षींना तारांवरती अडकलेले आहेत या बाबतीमध्ये सुद्धा दिसतं. तर यावेळी सुद्धा अग्निशमन दल सतर्कतेने धावून येतं हे तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांपाशी पोहोचतच आहे. संतोष सर, वेळ कमी आहे पण कुठले असे मुद्दे आहेत की जे सामान्य जनांनी आणि आस्थापनांनी आणि त्याचबरोबरीने आज मोठ्या मोठ्या इमारती, मल्टिप्लेक्स हे सगळं वाढत आहेत यांनीही आणि ग्रामीण भागातल्या जनतेने सुद्धा लक्षात घ्यायला हवं, त्याविषयी चटकन. जसं मी मगाशी सांगितलं की आगीच्या संभाव्य धोके काय काय आहेत हे माहिती करून घेणं, आपण जिथे राहता, जिथे काम करता तिथे करणं आवश्यक आहे. इंडस्ट्रीमध्ये असेल तर ट्रान्सफॉर्मर असतील, रॉ मटेरियल स्टोरेज असेल, फिनिश गुड स्टोरेज असेल, प्रोसेसमधले हजार्ड्स असतील, तर ह्या सर्व बाबतीमध्ये सजगता असणं फार आवश्यक आहे. ती माहिती करून घेणं आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या सबऑर्डिनेट जे काम करतात, आपल्या हाताखाली काम करणं, त्यांनाही ती माहिती देणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून आपण ॲज अ टीम म्हणून तिथे काम करू शकतो. अग्निशमन सेवेमध्ये देखील टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे. तसं आपण जिथे राहता, आपण आपलं कुटुंब म्हणून सुद्धा आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे, तशीच ती अग्निशमनाच्या बाबतीतही आपण तशी करायला पाहिजे. शाळांमध्ये जर हे सुरुवात केली की अग्निशमनापासून कसं बचावावा, फायर एक्सटिंग्विशर कसा करावा, मॉक ड्रिल कसं होतं, तर डेफिनेटली आमचा तोच हे आहे की ते
एका कुटुंबामध्ये एका विद्यार्थ्याला जर हे माहिती झालं तर ते संपूर्ण कुटुंब तो जाऊन घरी सांगणार आणि आजूबाजूच्या लोकांनाही सांगणार. किती छान. तर ह्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवरती मध्यंतरी हाँगकाँग आणि सिंगापूर मधले जर अर्थक्वेक आला तर टेबल खाली जायचं कसं, हा व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. त्याचप्रमाणे हे बेसिक प्रशिक्षण आपण जर नर्सरी आणि सिनियर ज्युनियरमध्ये जर दिलं तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट हा लॉंग टर्म वरती राहणार चांगला आहे. मुद्दा आणि आपले जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस, आर्किटेक्चर कॉलेज आहेत त्याच्यामध्ये देखील ह्या ज्या अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये दिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये जर प्रशिक्षण देण्यात आलं तर त्याही बाबतीमध्ये आपली जी काही इमारत तयार होते आहे ती कशी जास्त सुरक्षित करता येईल याबाबतही चांगला प्रतिसाद मिळेल आपल्याला. नक्कीच सर, हा मुद्दा येतो तेव्हा वेळ कमी आहे, पण अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ही आता वाढत चाललेली आहे आणि त्या बाबतीत उद्भवणारा धोका याच्या बातम्याही आपल्यापाशी पोचतात आणि आजही मोबाईल आग लागून फुटल्याच्या बातम्याही पोचतात. या दोन्हीच्या बाबतीत चटकन ह्या बाबतीमध्ये अग्निशमन म्हणजे दलाकडे सध्या कुठलाही चांगला वर्ल्ड ओव्हर कुठलाही एक्सटिंग्विशिंग मीडिया उपलब्ध नाही. पाणी हा एकमेव एक्सटिंग्विशिंग मीडिया उपलब्ध आहे. जर सहज शक्य असेल तर पाण्यामध्ये बुडवणं हा एक आहे, पण कार तुम्ही बुडवू शकत नाही, पण त्याच्यासाठी ती ॲटलिस्ट लांब नेणं म्हणजे कुठे आजूबाजूला अजून ती पसरणार नाही या दृष्टिकोनातनं नेणं हा आणि त्याच्यावरती पाण्याचा मारा करणं हेच सोल्युशन सध्या उपलब्ध आहे. पण नक्कीच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आणि नवीन बॅटरी कशी तयार करावी याचे केंद्र शासनाने नवीन नियम तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षामध्ये हे जे इन्सिडेंट्स आहेत ते कमी होत आहेत. पण फास्ट बॅटरी चार्जिंग हा मोठा एक धोकादायक हे आहे. प्रत्येक इमारतीमध्ये जिथे आपण EV चार्ज करतो तिथे फास्ट चार्जर्सचा वापर आपण करत असाल तर आपण काळजी घेणं आवश्यक आहे. स्लो चार्जिंगमध्ये एवढं इश्यू येत नाहीत, पण फास्ट चार्जिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बॅटरी गरम होतात आणि त्यामुळे त्याला आग लागण्याची संभावना असते. तर याबाबत आणि जे काही आपण वायरिंग करत आहात त्या प्रॉपर टेस्टेड असलेल्या वायरी आपण उपकरणं ती लावावीत अशी मी या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून सर्वांना विनंती करतो. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला 30% EV न्यायचे आहेत, पण त्या सुरक्षितरित्या नेणं आवश्यक आहे. नक्कीच. किरण सर, एका वाक्यात जाता जाता काय सांगू इच्छिता? स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या. आगीवर लक्ष असू द्या आपलं. त्राणाय सेवामहे असं म्हणत सतर्क असलेलं हे अग्निशमन दल जीव आणि मालमत्ता या दोन्हीच्या बाबतीमध्ये सतर्कता, सजगता आणि काही नियमावली त्या दृष्टिकोनातून पाळणारं हे सेवा दल आहे. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा त्या बाबतीतली सतर्कता आणि सजगता ही सामान्य नागरिक म्हणून आपण पाळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या भागाच्या माध्यमातून ही सतर्कता, सजगता आपल्या सगळ्यांपाशी पोहोचावा हा सह्याद्री वाहिनीचा यत्न होता. कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमीप्रमाणे वाट बघत आहोतच. त्याचबरोबरीने यूट्यूबच्या माध्यमातून हा एपिसोड तुमच्यापाशी पोचतो आहेच. तुमच्या माहितीच्या लोकांना सुद्धा हा एपिसोड नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती सर्वदूर पोहोचेल आणि सतर्कता, सजगतेचा हा सह्याद्री वाहिनीचा मंत्र सगळ्यांपाशी पोहोचेल. आपण दोन्ही मान्यवर अभ्यासू व्यक्तिमत्व इथे आलात, मुलाची दैनंदिन जीवनातली माहिती दिलीत. सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. In this video, we will understand ourselves the importance of situational leadership, the importance of knowing the context and then changing our leadership style to meet the demands of the context. Let me stick. चला पर्यटनाला. निसर्गाच्या सानिध्यात भटकंती, इतिहासाची साक्ष देणारी स्थळं, संस्कृती, परंपरा आणि चवदार खाद्य संस्कृतीचा अनुभव, महाराष्ट्र आणि भारतातील सुंदर पर्यटन स्थळांची सफर, दुर्लक्षित ठिकाण